लालबाग राजाचं विसर्जन सोहळा जो आहे तो आपण जर पाहिलं तर मिरवणूक सुरू लालबागमधनं झाली होती, परंतु सकाळी ज्या पद्धतीने लालबागचा राजा या ठिकाणी पोहोचला आणि भरती आली त्यामुळे नैसर्गिक जे आहे ते कारण पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। नेमका हे सगळा प्रकार काय घडला हे सांगण्यासाठी आपल्यासोबत मानस सचिव सुधीर साळवी आपल्यासोबत आहेत। भाऊ, दरवर्षी आपण जर पाहिलं तर 9-10 वाजेपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते होत असतं, यंदा उशीर झाला, नेमकं सकाळी काय घडलं होते? की लालबागच्या राजाचे विसर्जन मिरवणूक तब्बल 20 ते 22 तास चालते। यावेळेला आम्ही पोहोचलो, परंतु 2 दिवस सतत पडणारा पाऊस आणि अरबी समुद्रातली भौगोलिक परिस्थिती पाहता आम्ही ज्यावेळेला इथे पोहोचलो त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात भरती येत होती। आम्ही एक प्रयत्न केला विसर्जन करण्याचा, परंतु तो होत नव्हता। आणि लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला। आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की भाविकांची मी उशिरा आज विसर्जन करतोय, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो, परंतु पर्याय नव्हता। आणि लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं भावनिक श्रद्धास्थान आहे, त्यामुळे राजा आता या अरबी समुद्रामध्ये विसर्जनासाठी तयार आहे। आणि आता थोड्याच वेळामध्ये लालबाग राजाचं या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीवरती विसर्जन होईल। गेली 8-9 तास सतत प्रयत्न जे आहे ते मंडळाचे कार्यकर्ते, तुम्ही असाल, कोळी बांधव सगळेजण करत होतात। आता अखेर तराफ्यावरती राजा जो आहे तो विराजमान झाला, तेव्हा सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनी जयघोष केला, तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं, अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण यश जे आहे ते 8 तास मिळत नव्हतं, अखेर विघ्न ते टळलं। विघ्न टळलेलं आहे, कारण तो विघ्नार्थ आहे। आणि लालबाग राजाचं टीमवर्क त्याच पद्धतीने संपूर्ण आमचे कोळी बांधव पदवारपारचे रमेश दांडेलानी आणि संपूर्ण टीम आहे। अनेक वर्ष आम्ही सोबत काम करतो या विसर्जन सोहळ्यामध्ये, त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। अडीअडचणींवरती मात मंडळ अनेक वर्ष करत आले, परंतु आज श्रद्धेचा आणि भावनेचा विषय होता, त्यामुळे आम्ही खूप संयमाने तो हाताळला। आणि यामध्ये मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल, इथलं संपूर्ण गिरगाव चौपाटीवर काम करत होतं, मुंबई पोलीस प्रशासन आणि सर्वच माध्यमं, ह्या सर्वांनी आम्हाला एकजुटीने मदत केली आणि लोकांमध्ये कुठेही चुकीचा मेसेज जाणार नाही त्याबद्दल आम्हाला खूप मदत केली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। ज्या पद्धतीनं बराच वेळ कालावधी दिवसभराचा गेला, कुठेतरी थोडंसं टेन्शन वाढलं होतं का? कारण अनेकांचं श्रद्धास्थान आहे, अनेक फोनसुद्धा आले, मुंबईकरांना वाटत होतं की कधी नेमका लालबागच्या राजाचं विसर्जन होणार, सगळेजण चिंतेत होते। तुम्ही नेमकी तुमच्यावर ही चिंता होती काय, नेमकं काय? नाही, मला चिंता तर नक्कीच होती, परंतु मला लालबागच्या राजा टीमवर्क आणि रमेश तांडल आणि कोळी बांधव संपूर्ण विश्वास होता की राजा यातनं नक्कीच मार्ग काढेल। काहीतरी अडचण आलेली आहे, पण ती अडचण अशी होती की त्याच्यावरती नैसर्गिकरित्या आम्ही मात करू शकत नव्हतो, त्यामुळे आम्ही संयमाने थांबण्याचा निर्णय घेतला। आणि आता 8 तासानंतर विसर्जनाला जातो, ते यशस्वी झालेलं आहे, त्यामुळे मला खूप बरं वाटलं आहे। आणि लालबाग टीमवरचं काम खूप मोठं आहे। अनेक वर्षापासून हे सगळे विसर्जन सोहळे तुम्ही पार पाडताय, या नवीन जो तराफा आणलेला आहे त्याचे एक अनेक वैशिष्ट्य आहेत। मी अनेक वर्ष म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये आज तब्बल 35 वर्ष माझ्या वडिलांपासून हा विसर्जन सोहळा अनुभवतोय। यापूर्वी माझे वडील या सगळ्या गोष्टींमध्ये अग्रेसर असायचे लालबागच्या राजा मंडळातून, त्यामुळे मी अनेक वर्ष हा विसर्जन सोहळा अनुभवतोय। त्यामुळे अनेक स्थित्यंतरं मी पाहिलेली आहेत या विसर्जन सोहळ्याची। होडीवरच्या विसर्जनापासून मी स्वतः साक्षीदार राहायचा, त्यामुळे 4 टप्प्यामध्ये विसर्जन स्थित्यंतर बदललं आहे। आता हा जो लालबाग नवीन तराफा बनवलेला आहे, अतिशय अलौकिक असा बनवला आहे। आणि तब्बल आता रात्री जो अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीवर विसर्जन पार पडेल राजाचं, ते सगळ्या तुमच्या माध्यमातून जगाला नक्कीच दिसेल। शेवटचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं विसर्जन दिवसभर होत नव्हतं, अनेक फोन सुद्धा तुम्हाला आलेले पाहायला मिळाले, नेमके काय भावना होत्या गणेश भक्तांच्या? नक्कीच ते पोटतिडकीने होते, अनेक सार्वजनिक गणेश मंडळांचे फोन होते, अनेक मान्यवरांचे फोन होते की नक्की काय अडचण आहे, की कोण मार्ग काढू शकतो। मला एक भाविक इथे मिळाला की तो धावत आला होता आणि माध्यमांच्या बातम्या बघून काय टेक्निकल अडचण असं आहे त्यांना सांगण्यात आलं होतं की काहीतरी तांत्रिक अडचण आहे, तर ते एक इंजिनियर आहेत त्यातले, मरीन इंजिनियर, आणि ते धावत आले होते। मला कामापेक्षा त्यांची आत्मीयता खूप बरी वाटली। ते या ठिकाणी आले की मी काय मदत करू शकतो काय, माझ्या डोळ्यात त्यावेळेला पाणी होतं। आता नेमकं विसर्जन किती वाजता होणार शेवटचं? आता भरती मला वाटतं 9:30 ते 10च्या दरम्यान येईल आणि 11 वाजेपर्यंत हे विसर्जन सोहळा रात्री पार पडेलच। धन्यवाद। साहजिकच आहे, सुधीर साळवी मानस सचिव आपल्यासोबत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने 8 ते 9 तास मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करत होते आणि अखेर लालबागच्या राजाच्या कृपेने हे विघ्न जे आहे ते टळलेलं आहे, असं त्यांनी मत व्यक्त केले। कॅमेरामन योगेश सोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।